तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी भाकरी बनवायला होती. हिला भाकरी काही येत होत्या, पण आता अशी भाकरी बनवते ना, तर तिने चुडा घातलेला होता, तर त्या चुड्यामुळे भाकऱ्या तुटत होत्या आणि ती घाबरली सर्व होत्या आजूबाजूला. तर आणि ती लागली रडायला. मावशीने बनवलेली मसाला कोळंबी आणि इकडे टोलचा रस्सा. 2 वांगी 4 मिरच्या मामी तुमच्या आम्ही चोरल्या. बोरं भेटले तिथं, लाल लाल बोरं, पिकलेली बोरं, मस्त गोड गोड आहे. बाय बेटा, बाय बेटा, बाय बेटा, बाय बेटा, बाय बेटा, बाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप मजेतच असणार आणि मजेत असलंच पाहिजेत. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारी आज लवकर उठलो होतो, पण ब्लॉगची सुरुवात करायला उशीरच झाला. तर आत्ता ब्लॉग सुरू करतोय आणि आजचा ब्लॉग होणार आहे डेली ब्लॉग. तर आज तुम्ही बघणार आहे दिवसभर आपण काय करणार आहोत ते. तर चला मग, आत्ता सकाळचा चहा नाश्ता तर झाला, त्यावेळी मी सुरुवात नाही केली ब्लॉगची, आत्ता सुरुवात करतोय. आता अश्विनी आणि मावशी काहीतरी जेवण बनवते, आता त्याही बघूया काय जेवण बनवते. तर चला मग बघू पटकन काय जेवण बनवते आणि त्यानंतर बघू आजचा दिवस कसा जातोय ते. आज रविवार आहे, आज रविवार स्पेशल काहीतरी होणारच असेल आणि बघू रविवार स्पेशलचा दिवस आज कसा जातोय. तर चला मग बघू आपण अश्विनी आणि मावशी काय बनवते ते, त्यानंतर मग भेटत राहू दिवसभर आपण. चला. तर इथं जेवण चालू आहे. जेवणा मच्छी केलंय. काय मच्छी केलंय? टोलीचा रसा आणि अश्विनी कोलंबी साफ करते. कोलंबी काय करायची आहे मग? सुकी तेल कांद्यावरती. चला मग, आता एक रेसिपी, एक तर हे झालेले आहे टोल आणि आता पुढे बघू आपण कोळंबी फ्राय. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल का जेवण चालू आहे घरात आणि जेवणामध्ये रश्श्यामध्ये वांगी टाकायचे आहेत. तर आमच्या इथे मला लावलं आहे, तर तिथून ताजी वांगी आणायला चालले अश्विनी, तर आपण पण जाऊ तिच्यासोबत. तर मित्रांनो आमच्या इथे पाणीपुरी फॅक्टरी आहे, पाणीपुरी नाही पुऱ्यांची फॅक्टरी आहे. तर तुम्हाला पुऱ्यांची, तर मित्रांनो आमच्या इथं पाणीपुरीची फॅक्टरी आहे आणि जर तुम्हाला पुऱ्यांची व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा. आपण पाणीपुरीची पुरी कशी तयार होते याची एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहेत माल्यामध्ये आणि इथं मामाने मला लावलं आहे. तर एक व्हिडिओ आपण केली होती, तर आय बटनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, नक्की व्हिडिओ बघा जाऊन. तिथे पूर्ण मले दाखवले होते आमच्या इथं, म्हणजे मामा करतो, आमचा छोटा मामा करत असतो हे मले. तर बघूया आता आपण मल्यामध्ये काय काय भाजी आली ती आणि तिथून वांगी काढून न्यायची ताजी टोलीमध्ये टाकायला. त्या अश्विनी शोधते कुठं काय काय ते. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं टॅमॅटो आल्यात, इथं घेवड्याचा वेल आहे, इथं घेवडा, इथे वांगे आहेत, इथे छोटी वांगी आली ती बघा, काली वांगी आहेत, ती काली वांगी, काली वांगी आहेत दिसतात. इथं आहेत, ती तिकडे आहे. हा काढ, हे इथं वांगे आल्यात. अश्विनी वांगी कापते. ताजी वांगे. मामी तुमच्या मळ्यातून आम्ही 2 वांगी घेतलेली आहेत. चोरलेली आहेत, घेतलेली नाहीत. वांगी 2 चोरलेली आहेत मामा यांच्या मळ्यातून. आणि इकडे मिरच्या पण बघा कशा आल्या, मिरच्या आल्या. आणि आता मोजून 4 मिरच्या मी चोरणार आहे. 2 वांगी 4 मिरच्या मामी तुमच्या आम्ही चोरल्या. 4 मिरच्या आणि 2 वांगी चोरली. चला झालेलं. इथं बोरांवर चढले, कोणतरी बोरा वाटतंय, तो चाललाय त्याचा जीव. बोरं पण खूप आल्यात, बोरं तोडायला चढलाय कोणतरी.
बोरं भेटले तिथं, लाल लाल बोरं, पिकलेली बोरं, मस्त गोड गोड आहे. मित्रांनो तुम्हाला बोरं दिसत असतील, खूप जास्त बोरं आहेत तिच्यावरती बघा. कच्ची कच्ची पण आहेत आणि पिकलेली पण आल्यात, भरल्यात खूप. तर मित्रांनो हा दुसरा आमचा मला आहे. तिथं पण दुधी बघा कसा लागला, किती मोठा लागला. बियाला ठेवलाय, किती मोठा बी आहे तो बियाला ठेवलाय. आणि इकडे पण छोटी छोटी आहेत, छोटे छोटे आता येतात फुलं आता. तर मित्रांनो त्या दुसऱ्या मल्यातून तर आपण आलो आणि तिथे आता तुम्ही बघितला पण असेल, दुधी वगैरे पण लागला होता. आणि इकडे बघा टॅमॅटो किती लागल्यात, भारी लागल्यात. वरती आल्या ते वेलीसारखी टॅमॅटो लागले. आणि इकडे पण ही सर्व टॅमॅटोची झाड आहेत, टॅमॅटो सर्व टॅमॅटो. आणि ते पपई पण आहे एक. आणि इकडे अननस आहे, अननसचा इथे अननस लागलाय बघा. अननस बघितलाय का तुम्ही आपल्या एरियामध्ये कधी लागलेला? जर कोणी बघितला असेल आपल्याकडे लागला तर कमेंट करून नक्की सांगा. अननस आहे इथे आमच्या. तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल आपल्या इथे अननस पण लागलेला आहे. तर तुमच्या इथे कोणाच्या इथे असा अननस लागला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आमच्या इथे पण अननस होता म्हणून, लागलेला होता म्हणून. आणि बघितलं असेल तुम्ही आता ही सर्व टॅमॅटोची रोपटे आहेत. आणि इकडे आंब्याची वगैरे पण झाडे, आंबे जास्त येतील ना तेव्हा दाखवेल मी. तर चला मग आता आपण जाऊ तिकडे. मावशी आता कोळंबी फ्राय करायला घेणार होती, ते बघू. आणि मग बघू दुसरं कुठं काय जायचं असेल तर चला बघून घेऊ. पहिले आपण कोळंबी कशी फ्राय करते मावशी. टॅमॅटो मसाला टाकला. आता यो वांगा आपण मल्यातून काढून आणलेला टाकला आता फोडणीसाठी, कोळंबीसाठी फोडणी चालू आहे ना असे. तर आपण बघू आता कोळंबी मसाला. हां वांगी जास्त नाही होणार ती. आता कोळंबी टाकली त्या फोडणीमध्ये. आता आराध्या पण उठली. विठ्ठल 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 विठाबाई 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 विठाबाई. वा 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 मस्त. मित्रांनो आता आराध्या पण उठले. आता तिची धावपळ सुरू होईल आणि आता तिच्याच मागं थोडा टाइमपास निघून जाईल. त्यानंतर आपल्याला जायचं एका ठिकाणी, तर भेटू मग तिकडेच आता. चला तर मित्रांनो बघा रडते म्हणून चालू आहे तिला आता बाहेर फिरायला घेऊ. जरा दुकानावर राऊंड मारून आणतो. तर मित्रांनो एक कोळंबी मसाला कोळंबी बघू शकता तुम्ही, मावशीने बनवलेली मसाला कोळंबी. आणि इकडे टोलचा रस्सा. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलाच कोळंबी पण तयार झालेली आणि तो रस्सा पण तयार झाला आहे. मावशी जेवून गेली शॉपवरती, दुकानावरती आमच्या. आणि आता आई येईल, आई आल्यावरती मग आम्ही पण जेवायला घेऊ. मग जेवतो आणि जेवताना भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही घेतलं जेवायला. इथे कोळंबी, इथे टोल, राईस, भाकरी. तिकडे अश्विनी जेवते राईस भात. आमच्या आई पण जेवलो असते ते दिसत. चला आम्ही घेतो जेवण आणि मग भेटू तुम्हाला परत एकदा. तर मित्रांनो आता दुपारचं जेवण वगैरे केलं आणि एका कामानिमित्त आपण चाललेलो बेलपाड्याला जातोय. तर बेलपाड्याला हलवत होतो. तर तुम्हाला इकडे माहीतच असेल जायचं पुढे एक स्मारक आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समर्थांचा. तर तुम्ही हे बघता समोर खूप छान असं स्मारक आहे. तर इथून एंट्री आहे आणि एंट्री. तर तुम्हाला या स्मारकाचे पण आपल्याहून एक ब्लॉग बनवू स्पेशल, पण अजून तिथला बाकीचं काही चालू झालं नाही. तर सर्व गोष्टी तिथल्या चालू झाली की आपण नक्की एक ब्लॉग बनवू तिथला. तर चला आता आपलं काम उरकून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल दुपारी आपण तिकडे कामानिमित्त आपण बेलपाड्याला गेलो होतो. तर तिकडून बेलपाड्यावरून डायरेक्ट आलो. खूप ऊन लागला होता आणि आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. तर झोपलो आणि आत्ता उठलो आहे. तर आता उठलो आहे आणि आता बघू चाय पितो आणि आपल्याला बाजारात पण जायचं आहे. तर चाय पिऊन घेऊ पटकन आणि मग बाजारात जाऊ. तर चला चाय प्या. तर मित्रांनो, आता आपण आलो चाय प्यायला आणि इथं अश्विनी भाकरी पण होते. तर चाय तर तिने घेतलेली आहे ना, फक्त रागाने. तर मित्रांनो, इथं आता अश्विनी भाकरी बनवते. तर आपण बघू ती भाकरी कशी बनवते. येते का बघू अश्विनीला. येते म्हणजे लहानपणापासूनच. गोला काढायला लागतो. गोला का काढायला लागतो पण अश्विनी? पीठ जास्त झालं माझं. अंदाज भाकरीच्या वरती पीठ झाला होता म्हणून काढ. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या भाकरीचा बनवण्याचा एक्सपिरियन्स सांगशील का काय? दीदूला विचारा, ते जास्त मीठ मसाला लावून सांगल. तू सांग ना तुझ्या तोंडाने. मी काय सांगू, तुमचं पीठ बरोबर नव्हतं माझी भाकर. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी भाकरी बनवायला होती. हिला भाकरी काही येत होत्या, पण आता अशी भाकरी बनवते ना, तर तिने चुडा घातलेला होता. तर त्या चुड्यामुळे भाकऱ्या तुटत होत्या आणि ती घाबरली सर्व होत्या आजूबाजूला. तर आणि ती लागली रडायला आणि पक्की रडत होती. बरोबर ना? इथे एक भाकरी होत आलेली आहे आणि ही पण भाकरी झालेली आहे रेडी. तर आता इकडे एक भाकरी टाकली, ती बघू आपण. हे बघा इकडे टाकले भाकरी, ती झाली मस्तपैकी रेडी. आणि इकडे ती एक भाकरी रेडी होते. हे बघा मस्त फुगले बघा, फुगले फुगले फुगली भाकरी फुगली. आता दुसरे भाकरी टाका रेडी. ओके, आता दुसरे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, आता अश्विनी भाकरी बनवते. तिला आता भाकरी बनवते, आपण जाऊ पनवेलला. चला. तर मित्रांनो आता पनवेलवरून घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होतो एकदा. आणि आपण या व्हिडिओचं इथंच एंड करतोय, कारण आता तयारी करून परत जायचं आहे आपल्याला, हल्दीला जायचं आहे. तर हल्दीसाठी तर झालं तर हल्दीचा तो वेगळा ब्लॉग बनवण्याचा विचार करतोय. म्हणजे हल्दीचा आणि लग्नाचा तो वेगळा ब्लॉग असेल. जर झाला हल्दीला ब्लॉग तर लग्नाचा पण करेल, आणि लग्नाचा आणि हल्दीचा तो ब्लॉग एक वेगळा असेल. तर म्हणून या ब्लॉगची इथंच एंड करतोय, कारण हा ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे आता. तर त्यामुळे इथंच थांबवतोय आज. आणि मग परत आज संध्याकाळपासून तर उद्याचा लग्नाचा कदाचित झाला तर मग तो पण ब्लॉग होईल. तर ही आजची दिवसभराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि खूप साऱ्या कमेंट्स करत जा, छान छान कमेंट्स करत जा. तुमच्या कमेंट्स मला वाचायला खूप आवडतं. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.